Hello everyone. Yesterday we have started the new article, that is normal subgroups. We have defined normal subgroups and also seen two theorems. दोन theorems आपण यातले पाहिले होते आणि आता आपण तिसऱ्या theorem कडे जाणार आहोत. So let us see the theorem number 3. तिसरा थिअरम आपण इथे पाहणार आहोत. लिहा स्टेटमेंट. तर नॉर्मल सबग्रुपची डेफिनेशन पाहिली होती आपण. अ सबग्रुप कॅपिटल एच ऑफ अ ग्रुप जी इज सेड टू बी अ नॉर्मल सबग्रुप इफ फॉर ऑल एक्स बिलोंग टू जी अँड फॉर ऑल एच बिलोंग टू कॅपिटल एच, एक्स एच एक्स इनवर्स बिलोंग टू कॅपिटल एच, एक्स एच x inverse belong to capital H. Then such a subgroup is called as a normal subgroup. त्याला आपण नॉर्मल सबग्रुप असं म्हणतो. ओके, आता आपण जाणार आहोत पुढे थिअरम 3 कडे. दोन थिअरम्स याच्या आधी आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. शेवटचा जो होता तो capital subgroup capital H of a group G is normal if and only if each left coset is equal to right coset है ना. each left coset is equal to a right coset. आणि पहिला जो थिअरम होता अ सबग्रुप H of a group G is normal if and only if XH X inverse equal to capital H है ना. तर असे दोन थिअरम्स ऑलरेडी आपण पूर्ण केलेले आहेत. आता आपण जातोय थिअरम नंबर 3 कडे. लिहा स्टेटमेंट. A subgroup H of a group G, a subgroup capital H of a group G, a subgroup capital H of a group G is a normal subgroup of G, is a normal subgroup of G, is a normal subgroup of capital G if and only if and only if and only if the product of two right cosets of H in G, the product of two right cosets of H in G if and only if the product of two right cosets of H in G is again a right coset of H in G, is again a right coset of H in G. It's again a right coset of H in G. पाहूया प्रूफ. पहा, इफ अँड ओनली चं स्टेटमेंट आहे. पहिल्या भागात तर आहे की नॉर्मल सबग्रुप ऑफ जी, म्हणजे H इज अ नॉर्मल सबग्रुप ऑफ जी. आणि आपल्याला दाखवायचे प्रॉडक्ट ऑफ टू राईट कोसेट्स ऑफ H in G इज अगेन अ राईट कोसेट ऑफ H in G. दोन भागात प्रूफ आहे. म्हणजे नॉर्मल सबग्रुप असेल तर प्रॉडक्ट ऑफ टू राईट कोसेट्स हा परत एकदा राईट कोसेट येतो असं आपल्याला दाखवायचं. सुरुवात आपण करूया पहिल्या भागाला. द नेसेसरी कंडिशन. फर्स्टली आय विल सपोज कॅपिटल H इज अ नॉर्मल सबग्रुप ऑफ G. लिहा प्रूफ. पहिला भाग घेऊया आपण, नेसेसरी पार्ट. लेट कॅपिटल H बी अ नॉर्मल सबग्रुप ऑफ G. नॉर्मल सबग्रुप ऑफ G. आता आपण प्रूव्ह काय करणार की द प्रॉडक्ट ऑफ एनी टू राईट कोसेट्स ऑफ H in G इज अगेन अ राईट कोसेट ऑफ H in G. तर राईट कोसेट्स फॉर्म करण्यासाठी आपल्याला दोन एलिमेंट्स घ्यावे लागतील. फुल स्टॉप देऊन लेट
small a comma b any two elements, b any two elements in capital G, G चे दोन एलिमेंट्स घेतले आणि corresponding to these two elements we can form the two right cosets. Then HA and HB are the then HA and HB हे काय राइट कोसेट्स आहेत, आर द राइट कोसेट्स आर द राइट कोसेट्स ऑफ कॅपिटल H इन G. आपल्याला यांचा प्रॉडक्ट हा परत एक राइट कोसेट येतो असं आपल्याला इथं दाखवायचं आहे. फुलस्टॉप. पहा वी हॅव म्हणजे आता आपण प्रूफ कडे जातोय की प्रॉडक्ट ऑफ टू राइट कोसेट्स HA इंटू HB, HA इंटू HB म्हटलं तर ब्रॅकेट्स टाकू शकता तुम्ही. हे बघा HA मध्ये H इंटू A च्या टाईपच्या टर्म्स असतात आणि HB मध्ये H इंटू B च्या टाईपच्या टर्म्स असतात. तर याला आपण असं लिहू शकतो AH B बाय द असोसिएटिव्हिटी, बाय द असोसिएटिव्हिटी. ओके. त्यानंतर नॉर्मल सबग्रुपच्या एक थेरम होता वरचा थेरम की जर कॅपिटल H हा नॉर्मल सबग्रुप असेल तर एव्हरी लेफ्ट कोसेट इज इक्वल टू अ राइट कोसेट आपण पाहिलं होतं. म्हणजे AH ला मी HA लिहू शकतो. जर का H हा नॉर्मल सबग्रुप असेल तर लेफ्ट कोसेट इक्वल टू राइट कोसेट असतो. सिन्स H इज नॉर्मल सबग्रुप, नॉर्मल सबग्रुपची ती वरच्या थिअरम नंबर 2 नुसारची ही कंडिशन आहे. H इज नॉर्मल सबग्रुप, देअरफॉर HA इक्वल टू AH. बरोबर आहे. आणि म्हणजे AH ला आपण HA लिहिलं झालं. आता दॅट इज इक्वल टू याला मी HHAB असं लिहू शकतो. परंतु क्लोजर नुसार H चे दोन इलेमेंट जर आपण घेतले तर त्यांचा प्रॉडक्ट पुन्हा H मध्येच येतो आणि सो आय कॅन डायरेक्टली राईट HAB. ते HH येतो बरं का. HH काय तो H येतो कारण क्लोजर नुसार कोणतेही दोन H चे इलेमेंट घेतले तर पुन्हा H मध्येच येतात. तर इथं तुम्ही असं लिहू शकता की HH इज इक्वल टू H है ना. तुम्हाला ते HH ची डेफिनेशन पण माहिती आहे प्रॉडक्ट ऑफ टू सेट्सची है ना. HH बरोबर काय येईल म्हणजे पहिला पण H चा आणि दुसरा पण H चा असं येऊन जाईल. समजतंय. पहा मी परत एकदा पहिला जो भाग आहे तो रिकॉल करतो. थिअरम होता आपला अ सबग्रुप H ऑफ अ ग्रुप G इज अ नॉर्मल सबग्रुप इफ अँड ओनली इफ द प्रॉडक्ट ऑफ टू राइट कोसेट्स ऑफ H इन G इज अगेन अ राइट कोसेट. तर मी एक नॉर्मल सबग्रुप घेतला आणि दोन राइट कोसेट्स घेण्यासाठी मी दोन एलिमेंट्स घेतले A आणि B. त्यावरून मला दोन राइट कोसेट्स मिळाले. आपल्याला दाखवायचे की त्या दोन राइट कोसेटचा प्रॉडक्ट हा पुन्हा एक राइट कोसेटच येतो म्हणून मी त्यांचा प्रॉडक्ट घेतला. त्यानंतर असोसिएटिव्हिटीनुसार मी याला HAHB असं लिहिलं. त्यानंतर नॉर्मल सबग्रुपमध्ये लेफ्ट कोसेट इक्वल टू राइट कोसेट असतो त्यानुसार मी AH ला HA लिहिलं. पुन्हा एकदा असोसिएटिव्हिटीनुसार है ना HHAB असं केलं आणि HH म्हणजे H आला. So what I got here, the product of two right cosets is again a right coset. म्हणजे एक भाग झाला. Thus the product of two right cosets of H in G is again a right coset. Is again a right coset of H in G. It's again a right coset of H in G. ठीक आहे. हा झाला पहिला भाग बर का. आता कॉन्व्हर्स पार्ट मध्ये आपण घेणार की दोन राइट कोसेटचा प्रॉडक्ट परत एक राइट कोसेट येतो असं आपण घेणार आणि प्रूव्ह काय करणार की H इज अ नॉर्मल सबग्रुप. आपण प्रूव्ह काय करणार H is a normal subgroup. Okay, पाहूया. Conversely, suppose that capital H be a subgroup of G such that the product of two right cosets of H in G is again a right coset of H in G. बघूया. लिहा.
कॉन्व्हर्सली सपोज दॅट, उलट भागामध्ये कॉन्व्हर्सली सपोज दॅट the product of two right cosec conversely suppose that असं म्हणा, कॅपिटल H इज अ सबग्रुप ऑफ G. नॉर्मल म्हणत नाही मी, सबग्रुप म्हणतोय. कॅपिटल H इज अ सबग्रुप ऑफ कॅपिटल G such that the product of any two right cosets of H in G, any two right cosets of H in G is again a right coset of H in G is again. आता आपल्याला दाखवायचे की H इज नॉर्मल. आपण असं सपोज केले की कुठलेही दोन राईट कोसेट घेतले तर त्यांचा प्रॉडक्ट हा राईट कोसेट येतो असं आपण सपोज केले. पाहूया मग. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की कॅपिटल H इज अ नॉर्मल सबग्रुप. तर नॉर्मल सबग्रुप मध्ये काय दाखवावं लागतं, X इनव्हर्स बिलॉंग टू H फॉर ऑल X बिलॉंग टू G अँड H बिलॉंग टू H. ओके, पहा हे दाखवायचे फायनली. तर पाहूया, सिन्स G हा सबग्रुप असल्यामुळे, G हा ग्रुप असल्यामुळे पहा, लेट X बिलॉंग टू G बी एनी इलेमेंट. म्हणजे हा एक एनी इलेमेंट घेतला, बी आर्बिट्ररी. देन G हा ग्रुप असल्यामुळे X इनवर्स हा G मध्ये असलाच पाहिजे. X G मध्ये आहे आणि X इनवर्स पण G मध्ये आहे. तर त्यावरून मला HX अँड HX इनवर्स हा काय असतात, राईट कोसेट्स असतील. जर A हा G मध्ये असेल तर HA राईट कोसेट असतो. त्यानुसार HX आणि HX इनवर्स आर टू right cosets of H in G है ना, HX आणि HX inverse. These are the two right cosets of H in G. आणि मग आपण जे सपोज केलेलं आहे त्यानुसार बाय आवर हायपोथेसिस यांचा जो प्रॉडक्ट आहे, वाटतं तर म्हणू शकता देअरफॉर बाय हायपोथेसिस म्हणजे आवर अझम्पशन, जे आता आपण कॉन्व्हर्स पार्ट मध्ये घेतलेलं आहे. बाय हायपोथेसिस HX into HX inverse है ना, is also a right coset, is also a, हा पण राईट कोसेट ऑफ H in G असला पाहिजे सांगितल्याप्रमाणे. म्हणजे जर दोन राईट कोसेट घेतले तर त्यांचा प्रॉडक्ट राईट कोसेट येतो असं आपण अझ्युम केलेला आहे, सपोज केलेला आहे. सो वन कॅन राईट लाईक दिस. ओके, आता बघा याच्यातला एक इलेमेंट मी सांगू शकतो. बघा, ई ही आयडेंटिटी असते जी की ग्रुपमध्ये आणि सबग्रुपमध्ये सेमच असते. ग्रुप आणि सबग्रुपमध्ये आयडेंटिटी इलेमेंट हा सेमच असतो. बघा, सिन्स आता हे जे प्रॉडक्ट आहे ना, कुठे गेला तो, HX इंटू HX इनवर्स, याचा इलेमेंट मला बघा मी घेतो. Since E belong to H, कॉमा E H मध्ये असते कारण H हा सब ग्रुप आहे, तर EX हा कुठे येईल HX मध्ये आणि EX इनवर्स हा कुठे येईल HX इनवर्स मध्ये. थोडक्यात हा जो पूर्ण इलेमेंट आहे तो है ना HX इंटू HX इनवर्स मध्ये असला पाहिजे. HX इंटू है ना, कारण पहिला इलेमेंट कोणाचा आहे, HX चा आहे. दुसरा एलिमेंट कोणाचा आहे, HX इनवर्सचा आहे. सो आय कॅन राईट लाईक दिस. परंतु EX म्हणजे X आणि EX इनवर्स म्हणजे X इनवर्स, दिस बिलॉंग टू HX इंटू HX इनवर्स. थोडक्यात काय, X इंटू X इनवर्स काय असतो, E, म्हणजे E बिलॉंग टू दिस.
एच एक्स इंटू एच एक्स इनवर्स. म्हणजे याच्यामध्ये ई आहे, कोणामध्ये एच एक्स इंटू एच एक्स इनवर्स, यामध्ये ई हा एलिमेंट आहे. परंतु एच ई हा काय असतो, राईट कोसेट ऑफ एच इन जी असतो आणि ई हा एच मध्ये असतो. तर आपल्याला माहिती आहे की जर म्हणजे टू राईट कोसेट्स, एनी टू राईट कोसेट्स ऑफ एच इन जी आर आयदर इक्वल है ना, एक तर ते म्हणजे त्यांच्यात जर इक्वल असतील किंवा ते डिसजॉईंट असतील असं आपण पाहिलं होतं. म्हणजे जर दोघांमध्ये एक कॉमन पॉइंट असेल तर दे मस्ट बी इक्वल, म्हणजे आयदर दे आर इक्वल ऑर डिसजॉईंट असं म्हटलं होतं. म्हणजे जर डिसजॉईंट नसतील तर ते शुअरली कसे असतात, इक्वल असतात. या कन्सेप्टचा आपण वापर करणार आहोत. खालच्या वेळेला लिहूया. मागे एक थिअरम पाहिला होता आपण राईट कोसेटच्या, याच्या आधीच्या टॉपिकमध्ये, मागच्या टॉपिकमध्ये. सिन्स कॅपिटल एच इज अ, एचला मी याची लिहू शकतो की नाही, इज अ राईट कोसेट ऑफ एच इन जी, इज अ right coset of H in G and E belong to H as well as E belong to this. है ना, दोन्ही मध्ये असल्यामुळं the two right cosets must be same. म्हणजे काय की एच एक्स इनव्हर्स मस्ट बी इक्वल टू एच. हे बघा, हा राईट कोसेट ऑफ एच इन जी आहे आणि एच सुद्धा राईट कोसेट ऑफ एच इन जी आहे. एच हा सुद्धा राईट कोसेट ऑफ एच इन जी आहे. तर मागे एक थिअरम आपण मागच्या धड्यात पाहिला होता, एनी टू राईट कोसेट्स ऑफ एच इन जी आर आयदर इक्वल ऑर डिसजॉईंट. म्हणजे जर ते डिसजॉईंट नसतील तर ते इक्वलच असले पाहिजेत. मग दोघांमध्ये ई हा पॉइंट कॉमन आहे, याचा अर्थ ते डिसजॉईंट नाहीयेत आणि म्हणून दे मस्ट बी इक्वल, दे मस्ट बी इक्वल. तर याच्यावरून मला बघा काय लिहिता येईल. आपल्याला ते हे दाखवायचंय की नॉर्मल सबग्रुप आहे, कॅपिटल एच हा नॉर्मल सबग्रुप आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. अँड दिस इज फॉर ऑल एक्स बिलॉंग टू जी, दिस इज फॉर ऑल एक्स बिलॉंग टू जी. ओके, देअरफॉर आता हा जो इलेमेंट आहे, म्हणजे याचा जो इलेमेंट आहे तो या टाइप मध्ये असेल H1x. म्हणजे जर आपण H1 हा कॅपिटल एच चा घेतला तर, आणि दुसरा एक इलेमेंट आपण घेऊया एच एक्स इनवर्स, दिस बिलॉंग टू एच, कारण हे आणि हे सेम आहेत. याचाच अर्थ याचा एनी इलेमेंट हा एच मध्ये नक्की आहे, कारण दोघं सेम आहेत. दिस इज फॉर ऑल एक्स बिलॉंग टू जी अँड H1 कॉमा एच, हे दोन्ही एच चे इलेमेंट्स आहेत, कॅपिटल एच चे. ओके, आता दिस कॅन बी रिटन ॲज, बघा मी याला कसं लिहितो, सी हाऊ आय राईट. मी याच्या दोन्ही बाजूंना H1 इनव्हर्सने मल्टिप्लाय करणार आहे, लाईक दिस. आणि इकडे पण H1 इनव्हर्स कॅपिटल एच. Isn't it very simple? Therefore, आता हा H1 इनव्हर्स H1 कॅन्सल होतो, म्हणजे आयडेंटिटी होतो. ते जर आपण जवळ घेतले तर याचा आणि याचा प्रॉडक्ट आयडेंटिटी येतो आणि मला मिळतं फक्त एक्स एच एक्स इनव्हर्स बिलॉंग टू दिस H1 इनव्हर्स एच. लक्षात घ्या, H1 इनव्हर्स हा कोणाचा इलेमेंट आहे, कॅपिटल एच चाच इलेमेंट आहे. त्यामुळे H1 इनव्हर्स एच म्हणजेच एच असतो, है ना. खालच्या ओळीला लिहूया आपण, इथे लिहितो मी, सिन्स H1 इनव्हर्स बिलॉंग टू एच, देअरफॉर H1 इनव्हर्स एच इक्वल टू कॅपिटल एच. लक्षात घ्या, जर एच बिलॉंग टू एच असेल ना तर एच इक्वल टू एच असतो. ओके, तर त्याचा अर्थ काय झाला की एक्स इनव्हर्स बिलॉंग टू कॅपिटल एच अँड देअरफॉर संपलं प्रूफ, कॅपिटल एच इज अ नॉर्मल सबग्रुप ऑफ जी. ही कंडिशन आहे नॉर्मल, डेफिनेशन इज अ नॉर्मल सबग्रुप ऑफ कॅपिटल जी. सो दॅट इज अ सिंपल प्रूफ. अतिशय सोपं असं प्रूफ आहे हे.
अपेक्षित आहे तुम्हाला समजले आणि तुम्ही ते लिहून पण घेतलं असेल. नाव वी विल प्रूव्ह फर्दर फॉर नेक्स्ट थिअरम. हा होता थिअरम नंबर 3 आपला. त्यानंतर आहे थिअरम नंबर 4 की कुठल्याही दोन नॉर्मल सबग्रुपचं इंटरसेक्शन हे परत नॉर्मल येतं असा हा थिअरम नंबर 4 आहे. राईट डाऊन. Theorem 4. The intersection of any two normal subgroups of a group G, the intersection of any two normal subgroups of any two normal subgroups, intersection of any two normal subgroups of a group is again a normal subgroup, is a normal subgroup. म्हणजे दोन नॉर्मल सबग्रुपचं इंटरसेक्शन हे पुन्हा नॉर्मल सबग्रुपच येतं असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला मला दोन नॉर्मल सबग्रुप घ्यावे लागतील आणि त्याची कंडिशन वगैरे आपल्याला माहिती आहे नॉर्मल सबग्रुपची, आणि आपल्याला त्यांचं इंटरसेक्शन हे सुद्धा परत नॉर्मल सबग्रुप येतं हे प्रूव्ह करायचं. आपण घेऊया. लेट कॅपिटल एच अँड कॅपिटल के, लेट एच अँड के बी एनी टू normal subgroups of G, normal subgroups of capital G. हे दोन नॉर्मल सबग्रुप्स घेतले. तर नॉर्मल सबग्रुप्स हे बेसिकली सबग्रुप्स असतातच है ना. सिन्स कॅपिटल एच अँड कॅपिटल के आर सबग्रुप्स ऑफ जी आर, आपण सबग्रुप ह्या धड्यामध्ये पाहिलं होतं. हे आर सबग्रुप्स ऑफ जी काय पाहिलं होतं की त्यांचं जे इंटरसेक्शन असतं, देअरफॉर देअर इंटरसेक्शन हे पण सबग्रुप असतं हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे हे बेसिक आहे ना, कारण सबग्रुप असल्याशिवाय तो नॉर्मल होऊ शकत नाही, म्हणजे नॉर्मल सबग्रुप होऊ शकत नाही. इज ऑल्सो, हे मागच्या धड्यातलं आहे सबग्रुप मधलं, इज ऑल्सो अ सबग्रुप ऑफ जी. म्हणजे दोन सबग्रुपचं इंटरसेक्शन हे पुन्हा सबग्रुपच असतं. इंटरसेक्शन ऑफ एनी टू सबग्रुप्स इज अगेन अ सबग्रुप. आता आपल्याला प्रूव्ह करायचंय की एच इंटरसेक्शन के हा नॉर्मल सबग्रुप आहे है ना. नाउ वी वांट टू शो दॅट, अगदी साधं क्वेश्चन आहे. we want to show that H intersection K is a normal subgroup of G. तर नॉर्मलची डेफिनेशन माहित पाहिजे. म्हणजे एखादा सबग्रुप नॉर्मल सबग्रुप असण्यासाठी हे ना, उदाहरणार्थ एच इज अ नॉर्मल सबग्रुप कधी असतो इथं सांगतो मी की एक्स इनवर्स बिलॉंग टू एच असेल, ही कंडिशन आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग टू जी है ना. कॅपिटल एच हा नॉर्मल सबग्रुप असण्यासाठी ही कंडिशन आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग टू जी अँड एच बिलॉंग टू एच, एक्स इनवर्स शुड बिलॉंग टू एच. आता मला हा नॉर्मल दाखवायचा आहे. हा म्हणजे फॉर ऑल एक्स बिलॉंग टू कॅपिटल जी अँड फॉर एनी इलेमेंट ऑफ दिस, समजा याचा एक इलेमेंट तुम्ही एच घेतला किंवा दुसरा काही पण घ्या, तर तो हा जो एक्स इनवर्स आहे तो एच इंटरसेक्शन के मध्ये गेला पाहिजे. घेऊया आपण एच इंटरसेक्शन के चा एक एनी इलेमेंट घ्या, नाव काही द्या, दुसरं नाव देऊ आपण एच आणि के सोडून. तर एनी इलेमेंट ऑफ जी घ्यावं लागेल आणि एक एच इंटरसेक्शन के चा इलेमेंट घ्यावा लागेल. पहा, लेट एक्स बिलॉंग टू जी बी आर्बिट्ररी, म्हणजे हा एनी इलेमेंट घेतला. अँड आता एचच्या ऐवजी याचा घ्यावा लागेल. जसं इथं एच बिलॉंग टू एच होता ना, तसं आता याचा एनी इलेमेंट घ्या. तर एच आणि के सोडून आपण वेगळं नाव देऊ, कारण तो कॉमन इलेमेंट आहे म्हणजे दोन्ही मध्ये आहे.
अँड एन बिलॉंग टू एच इंटरसेक्शन के. ठीक आहे. तर आपल्याला दाखवायचंय काय बघा, मी लिहितो देअरफॉर एक्स बिलॉंग टू जी तर कॉमनच आहे, आणि इंटरसेक्शन म्हणजे काय माहित आहे का, एन बिलॉंग टू एच अँड एन बिलॉंग टू के. इंटरसेक्शनचा अर्थ कॉमन येतो दोघांमध्ये. इंटरसेक्शन मध्ये आहे म्हणजेच तो दोन्ही मध्ये आहे. आता एक एक घेऊया, अगदी सोपं प्रूफ आहे. सिन्स कॅपिटल एच हा एक नॉर्मल सबग्रुप असल्यामुळे, सिन्स कॅपिटल एच कॉमा कॅपिटल के आर नॉर्मल सबग्रुप्स ऑफ जी. नॉर्मलची डेफिनेशन वापरणार आहोत आपण इथं. नॉर्मल सबग्रुप्स असल्यामुळे, नॉर्मल सबग्रुप्स ऑफ, अगदी साधं प्रूफ आहे. आय कॅन राईट एक्स एन एक्स इनवर्स बिलॉंग टू एच. आता एचच्या ऐवजी आपण एन घेतलेला आहे, एन हा एच मध्ये आहे आणि एच हा नॉर्मल आहे वरती लिहिले. तर इथं बाजूला सांगितल्याप्रमाणे एक्स एच एक्स इनवर्स एच मध्ये आला पाहिजे. फक्त एचच्या ऐवजी आपण एन घेतलाय. ॲज वेल ॲज एक्स एन एक्स इनवर्स बिलॉंग टू के, कारण के सुद्धा काय नॉर्मल सबग्रुप आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग टू जी, एन बिलॉंग टू एच, एन बिलॉंग टू के. ओके. एन हा दोन्हीकडे आहे त्यामुळे असं लिहू शकतो. आता हा जो एक्स 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 एन एक्स इनवर्स आहे ना, तो दोन्ही मध्ये आहे, म्हणजे एच मध्ये पण आहे आणि के मध्ये पण आहे. अँड सो आय कॅन राईट इट बिलॉंग टू एच इंटरसेक्शन के फॉर ऑल एक्स बिलॉंग टू जी. अँड एन कुठून घेतला होता तुम्ही, इंटरसेक्शन मधून. एन घेताना इथून घेतला होता, झालं. अँड देअरफॉर हेच कंडिशन आहे ना नॉर्मलची. देअरफॉर एच इंटरसेक्शन के इज अ नॉर्मल सबग्रुप ऑफ जी. सिंपल प्रूफ आहे. नॉर्मल सबग्रुप ऑफ कॅपिटल जी. तर अपेक्षित आहे तुम्हाला हे प्रूफ समजतंय. याच पद्धतीने आपण दोन पेक्षा जास्त जरी नॉर्मल सबग्रुप घेतले तरी त्यांचं इंटरसेक्शन हे नॉर्मल सबग्रुप येतं. हे आत्ता सारखंच, म्हणजे आत्ता जसं केलं ना आपण 2 साठी, तसं आपण किती साठी पण करू शकतो. किती नंबर ऑफ जरी आपण घेतले तर सेम टेक्निकचा वापर करून थेरम नंबर 5 लिहा. स्टेटमेंट तरी आपण लिहून काढूया. प्रूफ इज सेम. तर आय एक्सपेक्ट दॅट यू शुड गो थ्रू द बुक अँड तुम्ही हा थिअरम पूर्ण करून घ्याल घरी स्वतः, कारण एक्झॅक्टली सेम प्रूफ आहे. फक्त 2च्या ऐवजी आर्बिट्ररी फॅमिली ऑफ नॉर्मल सबग्रुप घ्यायचे आणि त्यांचं इंटरसेक्शन हे परत नॉर्मल सबग्रुप येतं असं आपल्याला या पुढच्या थिअरम मध्ये प्रूव्ह करायचे. लिहा. द इंटरसेक्शन ऑफ एनी कलेक्शन, द इंटरसेक्शन ऑफ एनी कलेक्शन, म्हणजे आता एक एनी कलेक्शन घ्यायचे फॅमिली नॉर्मल सबग्रुपचं. द इंटरसेक्शन ऑफ एनी कलेक्शन ऑफ नॉर्मल सबग्रुप्स ऑफ नॉर्मल सबग्रुप्स, किती पण नॉर्मल सबग्रुप्स घ्या, त्यांचं इंटरसेक्ट इज इट सेल्फ अ नॉर्मल सबग्रुप, इज इट सेल्फ अ नॉर्मल सबग्रुप. म्हणजे एनी नंबर ऑफ नॉर्मल सबग्रुप्स आपण घेतले आणि त्यांचं इंटरसेक्शन घेतलं तर ते सुद्धा नॉर्मल सबग्रुप येतं. हे तुम्हाला घरी स्वतः प्रूव्ह करण्यासाठी मी दिलेला आहे. ओके. त्यानंतर एक्झाम्पल्स आहेत. 5वा थिअरम, दॅट इज द होमवर्क फॉर यू. यू शुड गो थ्रू द बुक अँड यू शुड सॉल्व इट बाय युअर सेल्फ. ते तुम्ही सोडवून काढायचा प्रयत्न करा. एक्झाम्पल्स मध्ये एक एक्झाम्पल मी इथं घेतो. आय विल जस्ट शो द सोल्युशन अँड एक्सप्लेन इट. लिहा. अबेलियन ग्रुपचा जर आपण कुठलाही सबग्रुप घेतला तर तो नॉर्मल असतो असं आपल्याला या पहिल्या एक्झाम्पल मध्ये दाखवायचं आहे. लेट मी शो द क्वेश्चन अँड एक्सप्लेन द सोल्युशन. हा आजचा शेवटचा एक्झाम्पल आपण पाहतोय. आपण 5 थिअरम्स नॉर्मल सबग्रुपचे पूर्ण केलेले आहेत. एक एक्झाम्पल फक्त जाता जाता मी सांगतो अँड देन वी विल स्टॉप हिअर. पहा.
काय म्हटलंय की शो दॅट एव्हरी सबग्रुप ऑफ अन अबेलियन ग्रुप इज अ नॉर्मल. अगदी सोपं प्रूफ आहे. एव्हरी सबग्रुप ऑफ अन अबेलियन ग्रुप, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, एक अबेलियन ग्रुप घ्यावा लागेल. तो घेतला. लेट कॅपिटल जी बी अन अबेलियन ग्रुप आणि याचा एव्हरी सबग्रुप, मग एनी सबग्रुप घ्या कॅपिटल एच बी एनी सबग्रुप ऑफ जी. एव्हरी सबग्रुप ऑफ अन अबेलियन ग्रुप म्हणजे कुठला अबेलियन ग्रुप घ्या त्याचा सबग्रुप हा नॉर्मल येतो असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. तर मी एक अबेलियन ग्रुप घेतला आणि त्याचा एक सबग्रुप घेतला. तर नॉर्मल सबग्रुप दाखवण्यासाठी एक्स एच एक्स इनवर्स बिलॉंग टू एच यावा लागतो. मग टेक एनी एलिमेंट ऑफ जी एक्स एच एक्स इनवर्स. फायनली कन्क्लुजन काय करावं लागतं आपल्याला, फायनली काय दाखवायचं असतं की एक्स एच एक्स इनवर्स एक्स एच एक्स इनवर्स बिलॉंग टू एच असं दाखवावं लागतं. एक्स कुठला आहे, जीचा आहे. मग एनी एक्स बिलॉंग टू जी घ्या आणि एच बिलॉंग टू एच घ्या. घेतला तो. लेट इथं लिहिलंय लेट एक्स बी एनी एलिमेंट ऑफ जी अँड एच बी एनी एलिमेंट ऑफ एच. बरोबर आहे. आता मला एक्स एच एक्स इनवर्स काढायचा आहे. तो काढला इथं बघा. एक्स एच एक्स इनवर्स इक्वल टू हे असं लिहिता येतं कारण जी हा अबेलियन आहे. अबेलियन ग्रुप मध्ये है ना आपल्याला अदला बदल करता येते इलेमेंट्सची. म्हणून मी या शेवटच्या एक्स एच आणि एक्स इनवर्सची काय केली, अदला बदल केली बाय द अबेलियन ग्रुप म्हणजे कॉम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी. परंतु एक्स इंटू एक्स इनवर्स काय असतो, ई इंटू एच. ई इंटू एच काय तो एच आणि हा एच कुठे आहे, कॅपिटल एच मध्ये. थोडक्यात काय की एक्स एच एक्स इनवर्स बिलॉंग टू एच. एक्स एच एक्स इनवर्स बिलॉंग टू एच कशाची कंडिशन आहे, नॉर्मलची आहे. हेन्स एच इज अ नॉर्मल सबग्रुप. संपलं प्रूफ. समजलंय का. तर काय कळालं तुम्हाला की अबेलियन ग्रुपचा जो सबग्रुप असतो तो नॉर्मल असतो. त्यानंतर आपल्याला माहित आहे, नोट बघा की सायक्लिक सबग्रुप हा कंपल्सरी अबेलियन असतो. त्यामुळं कुठलाही सबग्रुप सायक्लिक ग्रुपचा हा नॉर्मल सबग्रुप असतो. एनी सबग्रुप ऑफ अ सायक्लिक ग्रुप इज अगेन अ नॉर्मल सबग्रुप. कशामुळे, तर सायक्लिक ग्रुप हा अबेलियन असतो है ना आणि अबेलियन ग्रुपचा प्रत्येक सबग्रुप हा नॉर्मल सबग्रुप असतो. अबेलियन ग्रुपचा प्रत्येक सबग्रुप हा नॉर्मल सबग्रुप असतो. होप ऑल ऑफ यू हॅव गॉट दिस. तर आज पुरता आपण इथे थांबूया. वी विल कंटिन्यू मोर एक्झाम्पल्स इन द टुमॉरोज लेक्चर. हे अगदी छोटंसं प्रूफ होतं शेवटचं साधा एक्झाम्पल. थँक्यू ऑल.